छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर हे सुद्धा शिवतीर्थवर दाखल झाले। चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झालाय आणि या वादानंतर छावाचे दिग्दर्शक आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, मनसे नेते अमेय खोपकर यांच्यासोबत छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे जे निवासस्थान आहे तिथे ही भेट होते आहे आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण छावा हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे। त्यामध्ये अभिनेता विक्की कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये जो काही ट्रेलर लॉन्च झालेला आहे त्यामध्ये विक्की कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असताना लेझिम डान्स करताना पाहायला मिळतो आणि याच दृश्यांवरती सोशल मीडियावरती आक्षेप घेण्यात आलेला होता। पहिल्यांदा हा सोशल मीडियावरती वाद होता आणि त्यानंतर त्याच्यावरती राजकीय जे काही आरोप आहेत ते सुद्धा होऊ लागले की ही दृश्य वगळावीत अशा पद्धतीची मागणी होऊ लागली आणि त्यानंतर मनसेने या वादामध्ये उडी घेतली। मनसे नेते अमेय खोपकर हे या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी घेऊन आलेले आहेत। त्यामुळे या दृश्यावरून जो काही वाद निर्माण झालेला आहे ती दृश्य येत्या काळामध्ये पिक्चर रिलीज व्हायच्या आधी वगळली जाणार का हे एक महत्त्वाचं जे काही आहे ते चित्र स्पष्ट होऊ शकतं। आजच्या चर्चेमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि स्वतः दिग्दर्शक म्हणून लक्ष्मण उतेकर या चित्रपटासंदर्भात काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एक वर्ग असा आहे की फक्त लेझिम डान्स आहे आणि त्यामुळे फक्त या दृश्यांवरती आक्षेप घेऊन फक्त ट्रेलरच्या माध्यमातून चित्रपटाला नावं ठेवण्यात येऊ नये, तर चित्रपट पूर्णपणे रिलीज झाल्यानंतर तो पाहावा आणि त्यानंतर संभाजी महाराजांची कीर्ती जर जगभरामध्ये पोहोचत असेल तर त्या दृश्यांवरती फक्त आक्षेप घेण्यासारखं काही नाहीये अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सुद्धा एका वर्गात आहे। तर दुसरा जो काही वर्ग आहे तो